तर आजपासून आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, डेरिव्हेटिव्हज. आणि तुमचा जो काही पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन जो चॅप्टर आहे, तो आपण डेरिव्हेटिव्हच्या नंतर बघणार आहोत. कारण बेसिकली जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जर येत नसतील काढता, तर तुम्हाला पार्शियल डिफरन्शियल सुद्धा काही समजणार नाही आहेत आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा करता येणार नाही. तर त्यामुळे आपण आधी बेसिक्सपासून स्टार्ट करतोय. तर सर्वात इम्पॉर्टंट जर काही असतं कोणत्याही मॅथेमॅटिक्समध्ये, तर दोन गोष्टी असतात. एक तर तुम्हाला तुमचे फॉर्म्युले लर्न असले पाहिजे आणि त्यानंतर सेकंड म्हणजे जे काही सिम्प्लिफायच्या ज्या काही रूल्स असतात मॅथेमॅटिक्सचे, ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. बाकी जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो ॲटोमॅटिकली सॉल्व्ह होत जातो. त्यामुळे आधी फर्स्ट आपण काय करणार आहोत, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघू. तर फर्स्ट बघा, फर्स्ट जो तुमचा फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा डी डी एक्स ऑफ, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला आहे एन एक्स रेस टू एन मायनस वन. त्यानंतर दुसरा आहे तुमचा डी डी एक्स ऑफ रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे 1/2 रूट ऑफ एक्स. त्यानंतर थर्ड तुमचा फॉर्म्युला आहे बघा, डी डी एक्स ऑफ 1/x रेस टू एन. तर यामध्ये बघा काय होतं, इथे काय एन एक्स रेस टू एन मायनस वन. इथे 1/x रेस टू एन चा फॉर्म्युला आहे मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस वन. तर हा जो काही डिफरन्स आहे तो लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर जो नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. त्यानंतर डी डी एक्स ऑफ 1/x चा डेरिव्हेटिव्ह आहे तुमचा मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. त्यानंतर बघा डी डी एक्स ऑफ एक्स, याचा फॉर्म्युला आहे 1, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय आहे 1. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघा, डी डी एक्स ऑफ कॉन्स्टंट, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असणार आहे तुमचा 0 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला डी डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. अच्छा, रूट ऑफ एक्स झालेला आहे, ठीक आहे. डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ बेस ए. आता बघा, लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितलेला आहे 1/x, पण इथे काय आहे लॉग ऑफ एक्स बेस टू द ए. तर यावेळेस याचा फॉर्म्युला आहे बघा 1/x लॉग ऑफ ए. हा काय आहे त्याचा फॉर्म्युला, ठीक. त्यानंतर नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे बघा तुमचा डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. तर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा ई रेस टू एक्सच. त्यानंतर 10th फॉर्म्युला बघा डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. तर ए रेस टू एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए. त्यानंतर 11th फॉर्म्युला बघा, ठीक आहे. आता हे बेसिक फॉर्म्युले झाले. आता आपण जे ट्रिग्नोमेट्रिक वाले जे काही डेरिव्हेटिव्ह वगैरे आहेत त्यांचे फॉर्म्युले बघू. तर त्यापैकी फर्स्ट आहे बघा डी डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स. तर साइन एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो असतो तुमचा कॉस ऑफ एक्स. आता याच्या ऑपोजिट बघा, म्हणजेच डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स. तर कॉस ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे तुमचा मायनस साइन एक्स. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन, पण फक्त काय झालं, जे तुमचं साइन आहे तो चेंज झाला, म्हणजेच मायनस आला, ठीक.
त्यानंतर नेक्स्ट बघा डी डी एक्स ऑफ tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x. ठीक आहे. त्यानंतर आता tan चा जर डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आहे तर आता आपण बघणार आहोत डी डी एक्स ऑफ sec x. sec x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec x इंटू tan x. पण इथे काय आहे पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 15th नंबरचा जो काही फॉर्म्युला आहे तो बघा डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स. त्याआधी तुम्ही बघा डी डी एक्स ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा काय डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता तुम्हाला जर डी डी एक्स ऑफ कोसेक एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह बघायचा असेल तर तो काय असणार आहे रे कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. फक्त इथे काय असणार आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स हा असणार आहे तुमचा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर 17 नंबरचा फॉर्म्युला बघा. ठीक आहे. आता 17 नंबरला आपण हे ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले झाले. आता बघूया तुमचे इनवर्स वाले फॉर्म्युले. तर फर्स्ट आहे तुमचा डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्स. ठीक आहे. थोडं लिहिण्यात चुकी झाली. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. तर साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर डी डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स इक्वल्स टू. आता बघा साइन इनवर्सचा जर 1 रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे तर कॉस इनवर्सचा पण काय असणार आहे सेम असणार आहे. फक्त काय डिफरंट आहे साइनचं चेंज असेल म्हणजे तिथे काय असेल मायनस असेल. मायनस 1/1 मायनस रूट ऑफ एक्स. ठीक आहे. 19 नंबरचा फॉर्म्युला बघा डी डी एक्स ऑफ साइन झालं कॉस झालं आता काय येणार टॅन एक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे बघा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. 19 झालं 20. तर टॅनच्या ऑपोजिट काय रे कॉट एक्स. कॉट इनवर्स एक्स. आता टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्स एक्सचा काय असेल मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर 21 बघा कॉस झालं टॅन झालं आता राहिलंय आपलं सेक इनवर्स एक्स. तर ह्याचा फॉर्म्युला असणार आहे 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि याच्याच अपोजिट सेक्सच्या अपोजिट कोसेक स्क्वेअर एक्स. डी डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स एक्स याचा काय फॉर्म्युला असणार आहे फक्त मायनस 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. यामध्ये जर आपण बघितले तर कोणकोणते फॉर्म्युले बघितलेत बघा. ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले बघितले त्यानंतर इनवर्स वाले फॉर्म्युले बघितले आणि जे काही बेसिक डेरिव्हेटिव्ह वगैरे आहेत ते सुद्धा बघितले. आता आपण काय करू थोडे जे काही डेरिव्हेटिव्हचे रूल्स वगैरे आहेत ते पण बघून घेऊ. पहिल्यांदा तुम्ही हे सर्व फॉर्म्युलेज प्रॉपरली नोट डाऊन वगैरे करून घ्या. वाटल्यास व्हिडिओला तुम्ही पॉज वगैरे करू शकता आणि त्यानंतर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा. आता आपल्याला काय बघायचंय रूल्स ऑफ
डेरिव्हेटिव्ह्ज. फर्स्ट बघा, डी डी एक्स ऑफ यू प्लस व्ही. आता u प्लस v चा आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजे u प्लस v म्हणजे एखादा व्हेरिएबल आहे, तो दिलेला आहे, त्याला आपण मी u मानणार आहे. दुसरा दिलेला आहे, पण तो कशाच्या फॉर्ममध्ये, प्लसच्या फॉर्ममध्ये, म्हणजे सगळेच सगळे. तर त्यावेळेस जो डेरिव्हेटिव्ह वगैरे असणार आहे तो कसा असणार आहे, डी डी एक्स ऑफ यू प्लस डी डी एक्स ऑफ व्ही. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला सांगितलं डेरिव्हेटिव्ह काढा एक्स रेश टू एक्स प्लस ए रेश टू एक्सचा, तर तुम्ही कसं काढणार, डी डी एक्स ऑफ ई रेश टू एक्स प्लस डी डी एक्स ऑफ ए रेश टू एक्स. आणि मग ई रेश टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेश टू एक्स. ए रेश टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ए रेश टू एक्स लॉग ऑफ ए. तर अशा प्रकारे. तर प्लसचा जो काही रूल आहे तो समजला. आता जर तुम्ही म्हणता ना, पण सर अजून एखादा आलं, तर काही नाही, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ऍड करत राहायचं आहे. सपोज आता तुम्ही बघा, ठीक आहे, इथे जर तुम्हाला अजून आलं साइन एक्स प्लस कॉस एक्स, असं पूर्णपणे इक्वेशन आलेलं आहे, तर काही सुद्धा घाबरायचं कारण नाही. सेम आपला जो फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा, म्हणजे जो काही रूल्स आहे प्लस वाला, इथे सगळीकडे काय दिसतंय, प्लस. तर डी डी एक्स ऑफ ई रेश टू एक्स प्लस डी डी एक्स ऑफ ए रेश टू एक्स प्लस डी डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस डी डी एक्स ऑफ कॉस एक्स. ई रेश टू एक्स चा ई रेश टू एक्स, ए रेश टू एक्स लॉग ऑफ ए, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आता सांगितला कॉस एक्स, आणि कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. तर हे झालं तुमचा आन्सर. तर हा झाला तुमचा प्लसच्या रिगार्डिंगचा जो काही डेरिव्हेटिव्हचा रूल आहे तो. साइन, ठीक आहे, मी हे ठेवतो तुमच्यासाठी. पण नेक्स्ट स्लाइडवर दुसरा एक हे बघू. तर सेकंड रूल बघा. आता आपण कोणता बघितला, u प्लस v चा. तर सेकंड आहे बघा, डी डी एक्स ऑफ u मायनस v. तर याचा कसा असणार आहे, डी डी एक्स ऑफ u मायनस डी डी एक्स ऑफ v. सेम ॲज इट इज, फक्त मायनस आले तर मायनस साइन. तर हा तुमचा मायनस वाला आहे. आता थर्ड बघा, डी डी एक्स ऑफ u इंटू v. आता हा सर्वात इम्पॉर्टंट आहे की u इंटू v चा. तर यामध्ये बघा, पहिल्यांदा काय करायचं, कोणता तरी एक तुम्हाला काय म्हणतात, आधी कोणताही एकाला घ्या, u ला घ्या किंवा v ला घ्या. तर सपोज मी काय करतो, u ला घेणार, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढणार मी v चा, मग प्लस. आता v चं झालं, आता अगेन काय, u चा, तर v कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह काढणार आपण u चा. ठीक आहे, आता याला जर समजायचं म्हणलं तर एक फॉर्म्युला किंवा एक एक्झाम्पल घेऊ आपण. जर तुमच्या समोर आलं डी डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स, ठीक आहे. आता या दोघांपैकी काय करायचं आहे, पहिल्यांदा मी काय करणार,
कोणत्याही एकाला कॉन्स्टंट ठेवणार आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. परत मग एकाला कॉन्स्टंट ठेवणार, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. तर पहिल्यांदा काय करणार, एक्सला ॲज इट इज ठेवणार, डेरिव्हेटिव्ह मी कोणाचा काढणार, साइन एक्सचा. प्लस आता मी काय करणार, साइन एक्सला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, एक्सचा. बघा, एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा काय आहे, कॉस एक्स, प्लस साइन एक्स काय ते कॉन्स्टंट ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असणार आहे, 1. फायनल आन्सर काय आलं, एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. ठीक आहे. अशा प्रकारे u इंटू व्हीचा रूल आहे आणि त्या प्रकारेच आपण तो सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट आहे बघा तुमचा, ठीक आहे, आपल्याला एक पेज लागेल अजून एक साठी. फोर्थ रूल आहे बघा, डी डी एक्स ऑफ यू बाय व्हीचा. तर यू बाय व्ही मध्ये आता जसं आपण यू इंटू व्ही मध्ये आधी यू ला घेत होतो, मग व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढत होतो. पण इकडे काय, फर्स्ट तुम्हाला काय करावं लागतं, व्ही ला कॉन्स्टंट ठेवावा लागतो आणि तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढता डी डी एक्स ऑफ यूचा. त्यानंतर आता जे साईन आहे तिकडे काय प्लस आहे, पण यू बाय व्ही मध्ये मायनसचं साईन, मायनस. त्यानंतर आता यूचं झालं यू कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि लास्टला अपॉनला व्हीचा स्क्वेअर. हा तुमचा काय फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल घेऊ आपण, डी डी एक्स ऑफ एक्स अपॉन साइन एक्स. हा तुमच्याकडे आलेला आहे. तुम्ही काय करणार, यामध्ये व्ही कोणता आहे, साइन एक्स. साइन एक्सला तुम्ही काय करणार, कॉन्स्टंट घेणार, डेरिव्हेटिव्ह काढणार डी डी एक्स ऑफ एक्स मायनस, नंतर काय एक्सला कॉन्स्टंट ठेवणार, डेरिव्हेटिव्ह काढणार तुम्ही साइन एक्सचा आणि अपॉनला काय व्हीचा स्क्वेअर, म्हणजेच काय साइन स्क्वेअर एक्स. साइन एक्स जशाला तसा, डी डी एक्स ऑफ एक्स काय असणार आहे 1 एक्स, त्यानंतर डी डी एक्स ऑफ साइन एक्सचं काय असणार आहे कॉस एक्स अपॉन काय साइन स्क्वेअर एक्स. तर अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहेत, त्याला सॉल्व्ह करणार आहेत. तर हा आपण 4 रूल बघितले. एक होता तुमचा u प्लस व्ही वाला, त्यानंतर आपण बघितला u मायनस व्ही वाला, त्यानंतर u इंटू व्ही वाला आणि त्यानंतर आहे u बाय व्ही वाला. तर हे चारीच्या चारी डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर आपण काय करू, सिम्पली थोडेफार काय म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर ज्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर सर्व काही समजेल. तर फर्स्ट आपण जे काही नॉर्मल फंक्शनवाले जे काही डेरिव्हेटिव्हज आहे ते बघूयात आणि मग नंतर जे काही कंपोजिट फंक्शनवाले झाले, लॉगॅरिथमिक वगैरे झाले किंवा इनव्हर्स वगैरे झाले, तर असे थोडे हार्ड प्रॉब्लेम सुद्धा बघूया. तर स्टार्टिंग करूया बेसिक पासून. फर्स्ट तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो बघा, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. ते बघा, पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, जो काही इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. y इक्वल्स टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x. तर याचं काय काढायचं आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्यांनी ऑलरेडी दिलं आहे, फाइंड dy बाय dx. dy बाय dx म्हणजेच काय, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेतो, d बाय dx ऑफ, त्यानंतर आता इथे काय बघा प्लस आहे, इथे प्लस आहे, म्हणजेच आपला कोणता रूल लागणार आहे, u प्लस व्हीचा. तर डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू 10 प्लस डी डी एक्स ऑफ 10 रेस टू x प्लस डी डी एक्स ऑफ e रेस टू x. आता बघा x रेस टू 10,
तुम्हाला मी जो काही फॉर्म्युला सांगितला होता काय होता, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन चा एन एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, इथे एन काय रे 10 आहे, मग काय 10 एक्स रेस टू 10 मायनस 1 प्लस डी डी एक्स ऑफ 10 रेस टू एक्स. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता बघा, डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स चा. ए रेस टू एक्स चा काय होता, ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए. तर इथे ए काय आहे तुमचा 10 आहे, म्हणजे त्याचा काय येणार आहे 10 रेस टू एक्स लॉग ऑफ 10 प्लस डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चा काय फॉर्म्युला आहे, डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स चा आहे ई रेस टू एक्स. इथे काय येणार ई रेस टू एक्स. त्याला सॉल्व करा. 10 एक्स रेस टू 10 मायनस 1 9 प्लस 10 रेस टू एक्स लॉग ऑफ 10 प्लस ई रेस टू एक्स. मग डी वाय बाय डी एक्स काय आलं तुमचं, हे झालं तुमचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम सिंपल असतात, फक्त तुम्हाला काय करायचे आहेत फॉर्म्युले लर्न करायचे आहेत आणि बेसिक्स जे काही कॅल्क्युलेशन्स असतात किंवा सिम्प्लिफिकेशन्स वगैरे असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे किंवा ते तुम्हाला आलेले पाहिजे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळूया. सेकंड प्रॉब्लेम आहे बघा तुमचा, फाइंड dy बाय dx if y equals to x plus 1 in bracket x plus 2. ठीक आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे, काही घाबरायचं काही कारण नाही. y equals to x plus 1 in bracket x plus 2. ठीक आहे, आता इथे काय होतं ना, मोस्टली याला u म्हणतात, ह्याला v म्हणतात आणि मग u इंटू v चा फॉर्म्युला वगैरे अप्लाय वगैरे करतात स्टुडंट्स, पण असं करायचं नाहीये. इथे ब्रॅकेट आहे, इथे ब्रॅकेट आहे, मग आधी काय करा ब्रॅकेटला सॉल्व करा. ब्रॅकेटला सॉल्व कसं करत असतात, एक्सनी एक्सला मल्टिप्लाय करायचं, एक्सनी 2 ला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर 1 नी एक्सला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर 1 नी 2 ला मल्टिप्लाय करायचं. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 2x प्लस 1 इंटू एक्स एक्स प्लस 1 इंटू 2 2. काय आलं रे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स 3x प्लस 2. आता बघा इक्वेशन काय आलं रे एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. आता आहे का हे u इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये, नाही, u प्लस व्हीच्या फॉर्ममध्ये. मग आपण कोणता रूल वापरणार, u प्लस व्ही वाला. आता डेरिव्हेटिव्ह काढूया, dy बाय dx इक्वल्स टू डी dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी dx ऑफ 3x प्लस डी dx ऑफ 2. आता बघा एक्स स्क्वेअर साठी कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही, एक्स रेस टू एन चा, एन एक्स रेस टू एन मायनस 1 चा. त्यानंतर डी डी एक्स ऑफ, तुम्हाला मी डी डी एक्स ऑफ एक्स सांगितला होता, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. हा 3 काय ॲज इट इज राहणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार, आन्सर किती येणार 3. त्यानंतर डी डी एक्स ऑफ के सांगितलं होता, के काय 0, इथे के म्हणजेच काय कॉन्स्टंट, 2 काय झाला तुमचा कॉन्स्टंट. ठीक आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 एक्स रेस टू 2 मायनस 1 1, त्यामुळे 2x प्लस डी डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आला, 3 काय झाला कॉन्स्टंट आणि 2चा डेरिव्हेटिव्ह काय कॉन्स्टंट असल्यामुळे 0, 2x प्लस 3 dy बाय dx. फायनल आन्सर काय आलं आपलं 2x प्लस 3. प्रॉब्लेम सिंपल आहेत, फक्त थोडी प्रॅक्टिसची गरज आहे आणि जर नवीन असेल तर थोडं समजायला थोडं डिफरंट आहे, पण आपण हळूहळू सगळे बघणार आहोत. आपण काही जास्त जगावेगळं करत नाही, फक्त काय करतोय जे काही फॉर्म्युले ते पुटअप करतोय आणि सिम्प्लिफाय करतोय. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा,
आपण लास्ट घेऊया हा, आणि बाकीचं जे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया वाटल्यास. सिंपल आहे बघा. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू e रेस टू x इंटू साइन x. ठीक आहे. काय दिलेलं आहे त्यांनी? y इक्वल्स टू e रेस टू x इंटू साइन x. आता बघा इथे काय आहे रे, इंटू दिलेलं आहे. हा आता काही ब्रॅकेट वगैरे आहेत का? नाही. काही सॉल्व्ह होणार आहे का? काही दुसरं सिम्प्लिफिकेशन होणार आहे का? नाही. म्हणजेच इथे काय झालं, आपला हा u झाला आणि हा काय झाला, v झाला. तर आता ह्याचा फॉर्म्युला जो तुम्हाला मी सांगितलं होता, डी बाय डी एक्स यू इंटू व्हीचा. आधी काय करणार, u ला घेऊ, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढू. आपण कशाचा डेरिव्हेटिव्ह काढणार? व्हीचा काढणार. आता काय करणार, व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणलं, v ला ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह काढणार चा. सेम तो फॉर्म्युला इकडे अप्लाय करू आपण. dy बाय dx इक्वल्स टू e रेज टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x प्लस, आता साइन x ला कॉन्स्टंट ठेवूया, डेरिव्हेटिव्ह काढूया e रेज टू x चा. e रेज टू x जशाल तसा, साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस साइन x ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x चा e रेज टू x. तर मोस्टली काय होतं, इथपर्यंत आलं की सगळेजण सोडून देतात. पुढं काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. काही होतंय का बघा, इथे मला e रेज टू x दिसतोय, इथे पण e रेज टू x दिसतोय. म्हणजे मी काय करू शकतो, इथून कॉमन काढू शकतो. e रेज टू x कॉमन काढला. e रेज टू x जर कॉमन काढला तर इथे काय उरलं रे, फक्त cos x उरला. प्लस इथून पण e रेज टू x कॉमन काढला, इथे काय उरला, फक्त sin x dy बाय dx. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम सिंपल आहेत. असे प्रॉब्लेम्स 2 मार्क्सला वगैरे येतात जर तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स वगैरे असेल तर. आणि बेसिक मॅथमॅटिक्स नसेल तर तुम्हाला 4 मार्क्सला वगैरे किंवा 6 मार्क्सला येऊ शकतात. पण जेव्हा आपण थोडे हाय लेवलला जाणार आहोत. त्यानंतर जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये एखाद वेळेस हा जो फॉर्म्युला u इंटू व्हीचा तो विचारला जाऊ शकतो, किंवा u बाय व्हीचा विचारला जाऊ शकतो. तर जे काही रूल्स वगैरे आहेत ते प्रॉपरली तुम्ही लर्न करून घ्या. आता बाकीचे जे काही न्यूमरिकल्स वगैरे असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अगेन बघूया. तोपर्यंत तुम्ही फॉर्म्युलेज वगैरे लर्न करून ठेवा, आणि जे आत्तापर्यंतचे जे काही 2 ते 3 प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते प्रॉपरली सॉल्व्ह करा. तर आपण इथेच आजचं लेक्चर एंड करतो. सो थँक्यू सो मच. बाय.